अ डे इन पुणे, पुणे नाही, पुणे. सकाळी खूप लवकर उठून खूप प्रवास करून मी शेवटी पुण्यात पोहोचले. सगळ्यात आधी दगडूशेठचं दर्शन घेतलं आणि मग माझ्या दिवसाची सुरुवात केली. जवळच असलेल्या शनिवार वाड्यात गेले तर इथे येऊन समजलं की बाजीराव पेशव्यांची पहिली बायको काशीबाई इथे राहायची आणि तिथल्या ज्येष्ठांना मस्तानी पटली नाही म्हणून तिला मस्तानी महलला पाठवलं. इकडून मी तुळशीबागेत चालतच गेले. इतक्या सगळ्या छान छान गोष्टी होत्या आणि मी लहानपणी आलेली अगदी तशीच्या तशीच. मग मी लाल महालाकडे गेले. इथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मकथा खूप सुंदरपणे भिंत्यांवर लिहिलेली आहे. कसं त्यांनी वयाच्या 15व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली. त्यानंतर मी चालत स्वारगेटकडे गेले. मला वाटलं स्वारगेट म्हणजे गेट असेल, पण हा तर एक चौक आणि त्याच्या बाजूला बसस्टँड. काय पुणेकर. स्वारगेटवरून मी सारसबागकडे गेले. सारसबाग एवढी सुंदर, पण उन्हामुळे मी इतकी थकली होती की 1-1.5 तास या सिद्धिविनायकच्या मंदिरातच बसले. सारसबागेपासूनच 1-1.5 किलोमीटरवर हे राजा दिनकर केळकर संग्रहालय आहे. AC मध्ये आल्यामुळे खूप छान वाटलं. भारताच्या वेगवेगळ्या राज्यातून चांदीचे, तांब्याचे दागिने, भांडी आणि वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे वस्त्र असं खूप काही ठेवलं होतं. मी ठरवलं होतं आता कॅब नाही करायची, म्हणून मी बससाठी थांबली. OCD की तो माँ बहन हो चुकी थी, बट आय फायनली गॉट माय बस. आय गॉट इट टू द बस अँड डिसाइडेड टू गो होम.